मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहोत कोथळीगडला आणि माझ्यासोबत आहे, तुम्ही बघू शकता, आकाश आणि साहिल। आणि आम्ही आहोत आता ऐरोली स्टेशनला। इथून जाणार आहोत आम्ही कर्जत आणि शुभम येणार आहे आमचा मित्र, तो लेट झालाय। त्याला कॉल करतोय, कॉल उचलत नाही आहे, तर बघू आपण भेटतो का तर पुढे। आणि मग परत बुरुज आहे, मग तिथं बसायचं थोडंसं, म्हणजे जास्त स्पेस नाही आहे। एक समजा आपलं स्टेशन आहे का, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असेल थोडंसं वर देतायला। आता आम्ही आलोय ठाणे स्टेशनला आणि आमचा मित्र शुभम अजून आला नाही। 6चा टाइम देऊन सुद्धा फक्त आम्ही आलो। 6:25ची कर्जत लागलेली आहे, पण शुभम नाही आला, त्याच्यामुळं शुभमसाठी थांबायला लागेल आम्हाला। काय बोलतो? शुभमसाठी मी एकच बोलू शकतो। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो, आमची ट्रेन निघून गेली आणि आम्ही वाट बघत बसलो आमच्या मित्राची। शुभम कुठं आहे? लवकर ये, आमच्या प्लॅनची वाट लावून टाकली। या साईडला तिकडे कुठं गेलो? आता आपण बस स्टॉपला चाललोय आणि आपला मित्र आलेला आहे। हा, कर्जत बस स्टॉप वरती पोहोचलेलो आहे आणि आंबोली गावला जायसाठी बस आहे। सोलनपाडा ना रे। चला माझ्या भावांनी, बघा उगा त्याला शुभम नाही बोलत। हे आम्ही बस मध्ये बसलेलो आहे। साहिल, आता पोहोचू आपण, एका तासामध्ये पोहोचू ना रे, एका तासामध्ये पोहोचू आपण। A few moments later. चल चले एक ऐसी जहां में हर मंजिल हो जाए हासिल, ना चुकेगा कोई निशाना, कामयाब है तू है काबिल। आणि आम्ही आंबोली विलेज मध्ये पोहोचलेलो आहे। बसने आम्हाला इथं उतरवलं आणि इकडं हॉटेल आहे। इथं आता आम्ही काहीतरी नाश्ता पाणी करू आणि निघू पुढं। आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे, या रस्त्याने असं वरती। आता आपण चाललोय, आपल्याला बसने सोडलं तिथं आंबोली विलेज आणि आपल्याला वरती जायचं आहे। वरती इथून नाही जायचं, इथून आपल्याला बेस विलेजला जायचं आहे। दे धक्का मधली गाडी आहे आणि आपण आता चाललेलो आहोत कुठे? बेस विलेज कडे। बेस विलेजचं नाव आहे पेठ विलेज, पेठगाव। हा बघ शेरू,
बघा रस्ता किती सुंदर आहे. तोंड दाखव. जनता ठरवेल तू सुंदर आहे का नाही. मस्त नजारा. कमेंट करा सगळ्यांनी शुभम सुंदर आहे. चाललेलो आहे रस्त्याने. एकदम शांतता आहे. मस्त रस्ता आहे. शांतता शांतता. रस्त्याने चालत आले की आपल्याला असं झाड बघायला भेटेल. त्याच्यावरती ॲरो केलेला आहे. असा ॲरो केलेला आहे. या रस्त्याने जायचं आहे. त्याच्यापेक्षा भारी भारी फुलं होते. फुल कलर तरी डाऊन झाला. कलर मारू. इकडून आपण वरती गेलो की असा रस्ता आहे. घाटासारखा गोल आहे. इथून आपल्याला जायचं आहे असं. अतिशय खडतर प्रवास आहे ना. ठिकाना हर मंजिल हो जाए अब हासिल. मुश्किलों में रखा ही क्या है. कामयाब है तू है काबिल. चल चले एक ऐसे जहां में. हर मंजिल हो जाए हासिल. धुक्याच्या मागे दडलेला आहे. त्या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे. आणि आता तुम्हाला असं रस्त्यावरती स्टॉल बघायला भेटतील छोटे छोटे. सॅटर्डे संडेच चालू असतील मला वाटते. ॲपी प्यायलोय मी. नाही पाहिजे. हो हां तिथेच जायचं आपल्याला. त्याच्यावरती जायचं टोकाला. तिकडे जायचं आपल्याला धुक्यामध्ये. बघा स्वर्ग. त्याला आपण एक लावले करून अर्पण समर्पण. त्याची शिवी दिली काय करायचं का. आपण वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळे गाणे घेतो. तर तू व्हिडिओ बनवतो नाही रे. ते व्हिडिओ बनवतो ते गाणं तू बोलत जा त्या व्हिडिओ मध्ये. बघा समोर धुक्यामध्ये. धुक्यांमुळे दिसत नाहीये. समोरच आहे. बट आपण कोथळीगड शकतो की धुक्यांच्या सौंदर्याने नटलेला. हा धुक्याच्या सौंदर्यामागे दडलेला. दडलेला. राईट वर्ड. हा विहंगम. येस. विहंगम दृश्य. छुपारोस तुम. आता आपण आवड विसरू नकोस. एक टाइम लॅप्स बनवतो. अरे इकडून रस्ता आहे. लापसली लिपी लिपी लिपली. स्वच्छता के बारे में मत सीखा तू. तू चिक्कल विक्कल में जाने वाला माणूस है. पिछला ब्लॉग पता है ना. जाके देख लो. लग जाएगा. असं तू थोडस नाही का ह्याच्यामध्ये टाकत राहा ना. गावात थार आलेली आहे इकडे. खतरनाक. इसको बोलते हैं गाड़ी.
टेस्टिंग 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 बोलते डायरेक्ट इसको. डायरेक्ट रोडवर काढूया. थोडं दूर चालून आल्यावरती इथं बघा तोप बघायला भेटते छोटीशी. आणि इथे गावात हनुमानचं मंदिर आहे. इथून आपल्याला पुढं जायचं आहे. माझं तरी देवा. काय नाही रे, सोपं आहे. अब असा पाठवायचा असं पाठवायचा असं हे यायचं आहे. आता चिखली रस्ता सुरू झाला आहे. चिखली एकदम चिखली रस्ता आहे. अरे पुढे बघ. आईच्या गावात पुढे रस्त्यामध्ये मध्येच झरा सुरू झालाय. साहिल हा मोका सोडत नाही कधी. जा तू पण जा. मी सेफ खेळणारा प्लेअर आहे. अरे घरातूनच जाऊ. चिकन नाही. हा जरा इकडं लुप्त पावतो. इथून थार वगैरे गेलेत. साहिल मी तुझ्या मागे मागे येतोय. सो नीट चाल. नीट रस्ता काढ. जे पण पाऊस ठेवशील करून ठेव. सांभाळून मारते रेसलेट मारते. तुला माहितीये शुभमने व्हिडिओ नाही बघितलाय प्रदीप. हा काय शुभम असं करता ना, मित्राचा व्हिडिओ नाही बघितला. चल चले एक ऐसे जहां बघा थार. थारचा पाऊस पडला. या पायऱ्या दिसत नाहीत ती. हो जाए हंसी. चल चले एक ऐसे जहां आणि आम्ही पायी चाललो. आपण पण एक दिवस थार येणार. यस. हो जाए हंसी. हा थोड्या दूर आल्यावर असा फलक बघायला भेटेल. गडाकडे जाण्याचा मार्ग या साईडला. आणि चाललोय वरती. रस्ता बघत चाललोय खाली. सिमेंट नाही झाला. 25 है ना. पुन्हा तरी होतं नाही. सारखं वाटतंय. हा बघा महादरवाजा. माझं पण एक फोटो काढायचे. इथं सुरुवातीलाच महादरवाजा लागतो. जो वरचे अवशेष नाही आहेत. आता एवढंच राहिले. इथं मंदिर बनवलंय कोरुणारे. कोरीव काम करून बनवलंय दगडामध्ये. 200 ते 250 जण राहू शकतात इथं. माहिती आहे का? ते आहे 200 ते 250 जण. पूर्ण दगडामध्ये कोरून बनवलेलं आहे मंदिर.
दत्तात्रय मंदिर आहे. या बघा कोथळीगडच्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या दगडामध्ये. तिथून तर जायचंय वरती. वापस जायचं खालीवरती जायचं. खाली कुठे आहे? खाली काय? चल मग तिकडेच जाऊन खाऊ. कुठे जायचं? इकडे जायचं होतं ना पादू. अरे हे कुठे जायचं पहिल्यांदा? मला तर कुठे दिसणार म्हणत काल नागपंचमी होती म्हणा. या बघा पाण्याच्या टाक्या. बेडूक गेला बेडूक. पाण्यात पाय ठेवून बसू नये, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल. ही बघा दुसरी टाकी. हे बघा पाण्याची टाकी. पाचवी पाण्याची टाकी. एवढा मोठा रस्ता चालण्या एवढा. काय बोलतो? सी द हेवन. दगडामध्ये कोरलेल्या गुफेमध्ये थांबलोय आम्ही. पाऊस आलेला आहे. सुंदर अशी गुफा आहे आणि समोर धुके आहे. समोरचा डोंगर दिसत नाही बघा. आणि इथे बघा मधमाशांचं पोळं आहे. जवळ जाऊ नकोस, लांबून झूम कर. पद्या नको ना पद्या. जातो पण निघ ना. मी पण आलो पाहिजे. आता धुके जाणार आहेत. जा ना शुभ्या. इकडून नको. चल चल. का रे? हे नाही शुभम, काय नाही शुभम. चल चल काय नाही. डायरेक्ट कडे लोट. सगळ्या येणार लॉग मध्ये. हा काय बोलतो? काय बोलू नको. तू हे कर ना त्यात. पद्या जायचं का नको? मला तर स्वर्ग दिसायला लागला. चल चल. फक्त हवा जोरात नाही आला पाहिजे. हवा जोरात आली ना बसायचं गपचूप जागेवर. आले तुफान किती जिद्द ना सोडली. डोंगराच्या आणि आमचा लॉगर नेहमी आपला टोल जो आहे ना डोंगराच्या साईडला ठेवा. हा म्हणजे या जरी साईडला हवा आली असं तरी आपण ह्या साईडला. असं. हे बघा असं. हे साईडला उशी असं. दिस इज व्हेरी फनी. असं असं जायचं आहे. हा नॉट लाईक दॅट. कारण की इकडे दरी आहे. इथं गेलं तर डायरेक्ट सुख कळले कळले होऊन जाईल. हे अरे खाली 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 दाखव. बघा धुके चाललेत धुके चाललेत धुके का चाललेत. एकदम सुख कळले मुवमेंट आहे. माझा अलाराम लागला. नाही दिसत आहे. चला पुढे भेटू आपण.
इथे गुफा बघायला मिळते एक आपल्याला. मला हे काय वाटते माहिती आहे का, हा काय वाटतं? हे एक बेडरूम असेल. बेडरूम बघ ना तिथनं त्या साईडनं बघ ना, अशी जागा दिली. असू शकतं पण आउट गेट काय कुठं आहे? नाही म्हणजे नाहीये. हे धान्याचं कोठार आहे. तिथं सोनं ठेवायची. धान्याचा कोठार आहे ते. आता सोनं आहे का बघून येऊ ना जरा. नको जाऊ दे, सापडलं बिपडलं तर आम्ही व्हायचं आपण खाली. हा रिस्की पॅच. रिस्की ओके. रिस्की पॅचेस यार, म्हणजे तिथं रिस्क आहे पुढं. बापरे. पाय घसरला डायरेक्ट मुडकी गायब आणि पाय घरी. थांब ना पदे इथे थांब, असं व्हिडिओ काढ. मी रांग जा शुभ्या. व्हिडिओ नाही काढशील ना. हम्म. असं खतरनाक पॅच आहे इथं. खाली दरी आहे. बोचा पडला ना तरी चालेल काय. प्रदीप, इस वीडियो में मेरा मजाक नहीं बनना चाहिए बस. चल बाय. अरे आय एम द बॉस. चल लवकर. स्पायडरमॅन शुभम. ये हमने किया हमने किया हमने किया. ये पाण्याची टाकी. फिरून आलो बस. आलेलो आहे खतरनाक पॅच करून. मित्रांनो, कोतळीगड ह्याच त्या पायऱ्या भारत माता की. ज्या दगडामध्ये कोरून बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे नाव कोतळीगड आहे. असं काय नाहीये. मग अफजल खानाचा जेव्हा कोतळा बाहेर काढलेला असाल त्यानंतर याचं मॅने हे केलं असणार. ठीक आहे, शुभमचा पण ऐकू आपण. कोतळीगड नाव दिलं असेल. It's Shubham's theory. We don't know. ही माहिती हा दरवाजा तुटल्या का वाटतो. हे बघा पायऱ्या अशा आहेत. तू काय करतोय? आंबा 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 आंबा. काय या बघा दगडात कोरलेल्या पायऱ्या. तुटलं की मला दिसतंय. चल साईड लो मला पण बघू दे. पाण्याची टाकी आहे गेलं ते आपलं आहे. ते बघा नक्षीकाम केलेलं आहे. या पायऱ्या दगडामध्ये कोरून बनवलेल्या. महाराज तुम्हीच. अजून आहेत पुढं.
बाई लाच मारतो काय याचं तोंडावर. अरे हे काय होतं? काय हे होय काय हे काय होतं? बघायला असं कसं होतं? खालून कोण आलं इथून पण पाहिलं वरती जातात नको त्याला शॉट लय मोठं आहे. वरती जातात हा काय? मग काय बघायला जास्त पाऊस आहे ना. इथं खड्डे आहेत, पकडायला दिलेत असे. काय तरी बस ते तिकडं ते रायगडावर जा तू मग दिसत ते. हे बघू शकता इकडे धुके आहे, इकडे क्लिअर आहे. हा बघा महादरवाजा आपण पोचलेलो आहो आणि आकाश ओपन करणार आता. अरे हा तर व्हिडिओ आहे. तू म्हणलंय हे आम्ही दरवाजापाशी पोचलेलो आहे, महादरवाजा. आता आम्ही वर जाऊ. वरती आलेलो आहोत आम्ही. पाण्याचं टाकं ते बघू शकता तुम्ही. इथे सुंदर पाण्याचं टाकं आहे, इथे धोके पण आहेत. माझे मित्र पण आहेत इथं. मित्रा कसं वाटतंय? धक 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 डेंजर. दिल धडकतं याचा. तुझ्या दिलमधनं काय होतं ते? हॅपी हॅपी. ह्याच्या दिलमध्ये धक 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 आहे. आता आम्ही जेवायला बसतोय आणि मम्मीने भाकरी आणि टमाटरची चटणी दिलेली आहे. थँक्यू मम्मी, धन्यवाद. भाकरी आणि टमाटरची चटणी टेस्ट करून सांगा कशी आहे. काकूंना फोन लावा. तू पण सांग कशी आहे. एक नंबर. खा खा तू खा. भारी आहे. आणि मागे बघा धुके आहे, समोर बघा स्टॉल आहे. चला आता ठेव आणि खा. चला सायराम घ्या. मस्त असं व्ह्यू बघून आता जेवून वगैरे आता आम्ही चाललो घरी. हा चल. पवन चक्की, पवन चक्की गेली पवन चक्की. फिरते. दिसते का? हा तो वाला व्हिडिओ बनवू शकतो इथं. कोणता वाला? पाण्यात बघा मासे. कुठल्या प्रकारचे ते? लाल मासा. हॅपी 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 हॅपी. आले आले आले. माझ्या बोटाला चावायला नाही, चावत नाहीत. हा चावतात ना. हा हा गुदगुल्या होत असतील ना. हा पाय नाही टाकत. हा पाय नाही टाकत. मस्त वाटते पण हा. अतिशय सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. धुके गेलेले आहेत तिथले सगळे.
परत चाललोय आम्ही. इकडून आलो होतो आम्ही त्या रस्त्यावरून सिमेंटच्या तिथून असं त्या डोंगरावरून तो उतरून मग तिथं बेस विलेज आहे. मग तिकडून आपल्या बसनी घरी 3ची बस भेटली तर 3 नाहीतर 5:30ची आहे त्याच्यानंतर. या मोठ्या पायऱ्या आहेत. कुठून धनुष्यबाण मस्त साहिल वा. हे कोथळीगडच्या कोथळीमधून चाललोय आपण आता. आता आपण चाललोय परतीचा प्रवास, घरी चाललोय. आणि बघू शकता तुम्ही सुंदर असे दृश्य. ढग बघा आमच्या खाली आहे तिकडे समोर. ढगाच्या वरती आहे आम्ही, तिथे तयार होतात. एकदम सुंदर दिसते ते ढग तिथे तयार व्हायला लागले. तोफ बघायला भेटतात प्राचीन काळामध्ये आपल्याला इथं. ही एक छोटी तोफ आहे त्यापेक्षा. ती मोठी तोफ आहे. साहिल दादाचा मित्र चंगू अँड मंगू. चंगू मंगू. मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे. लाईव्ह जाईन मी लाईव्ह जाईन ना मानहानी डायरेक्ट. प्राचीन काळातलं आहे ते. त्याच्यावरती हे करून ठेवलेली कोरून ठेवले. प्रयत्न केला. शिकवते मागणं उभा राहा. ह्यांनी बाण मारलाय दोघा जणांना. बाण मारल्या का? मी असं थांबलो, माझं पोट पुढं असतं रे, मला सांगून घेत जा. ठीक आहे चल. माझ्याकडे तर छत्री आहे आता. उघड छत्री उघड. असा रस्ता होता का? पाणीच पाणी. कसं वाटलं? एकदम मस्त, नेहमीप्रमाणे भारी होत. अरे कुठे चाललोय आपण? आणि कसं वाटलं शुभम? सांग ना. भारी, एकदम मस्त. दर आठवड्याला आपण अरेंज करू. पण मी काय म्हणतो, रस्ता पुढे का आपण? बरोबर आहे, हाच आहे. पण ते कुठे आहे? शेरू. शेरू अच्छा हे आता पेरू आला. पेरू त्यांच्या गळ्यात आहे ढेरू. माग गोरू. आपण चाललोय रिटर्न. कसं वाटलं साहिल? चीक टमाडम रे. चीन टपाक डमडम. तुला कसं वाटलं? एकदम मस्त, खूप एन्जॉय केला. डमडम चीन टपाक डमडम. शुभम कसं वाटलं? एकदम मस्त वाटलंय. फाटलेली पहिली ती शिवून घेते दाखवणार. आता ते शिवून घेतली. आता ब्लॉग मध्ये कळलंच. हा शॉट माझा घेऊ नको. हा शॉट माझा घेऊन. चालेल. आभार आहे. धन्यवाद. भेटू.